तिथे राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या 12 आमदारांबाबत महायुतीला हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचा हायकोर्टानं म्हटलंय। महायुती सरकारला आव्हान देणारी ठाकरे गटाची याचिका हायकोर्टानं फेटाळली। शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदींनी ही याचिका दाखल केली होती। मात्र हायकोर्टाकडून महाविकास आघाडीची याचिका फेटाळल्यानं ठाकरे गटासह महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जातोय। महाविकास आघाडी सरकारनं 6 नोव्हेंबर 2020 रोजी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे 12 आमदारांच्या नावाची यादी पाठवली होती। ही यादी 5 सप्टेंबर 2022 रोजी मागे घेण्यात आली। तेव्हा कॅबिनेटमध्ये यादी मागे घेण्याचा निर्णय हा कायदेशीर असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि आव्हान देणारी याचिका यावेळेला हायकोर्टानं फेटाळून लावली आहे। दरम्यान हा वाद नक्की काय होता तर 6 नोव्हेंबर 2020 ला महाविकास आघाडी सरकारनं राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपाल कोश्यारींकडे पाठवली होती। 7 महिन्यानंतरही निर्णय न झाल्यानं महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष चांगलाच पेटला होता। कोल्हापूर शिवसेना ठाकरे शहर प्रमुख सुनील मोदींनी मुंबई हायकोर्टामध्ये एक जनहित याचिका याबाबत दाखल केली। राज्यात सत्तांतरानंतर शिंदे सरकारनं शिफारस केलेली यादी ही मागे घेतली। 9 जानेवारी 2025 ला आव्हान देणारी शिवसेना ठाकरे पक्षाची याचिका ही फेटाळण्यात आली। तर या यादीमध्ये कुणाकुणाची नावं होती तर शिवसेनेकडनं नावं होती उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, नितीन बानगुडे पाटील आणि विजय करंजकर। तर काँग्रेसकडनं 4 नावं होती अनिरुद्ध वनकर, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन आणि सचिन सावंत। तर राष्ट्रवादीकडनं 4 नावं होती ती म्हणजे एकनाथ खडसे, राजू शेट्टी, आनंद शिंदे आणि यशपाल भिंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।